ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष निश्चितपणे एक नंबर राहणार आहे, याच्याविषयी कुठल्या ज्योतिषाची हात बघण्याची गरज नाही। आता ठाणे जिल्ह्याचा पूर्वीचा पालकमंत्री आणि आता पालघरचा पालकमंत्री म्हणून नवी मुंबई भाईंदर हे तर भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी नेतृत्वाला राहील। उल्हासनगर मध्ये आहेच। कल्याण ग्रामीणची जिल्हा परिषद, ठाणे ग्रामीणची जिल्हा परिषद, पालघरची जिल्हा परिषद, विरार वसई महानगरपालिका, एकूणच रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सगळ्यांना कनेक्ट केल्यामुळे एक कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जनताभिमुख राज्यकारभार आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांचा देशाला स्वाभिमान वाटेल असा एकूणच परदेशामध्ये सन्मान देशाचा वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये दररोजच रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पलीकडच्या लोकांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होणार आहे। मी विश्वासानं सांगतो की भविष्य काळामध्ये म्हणजे मित्र पक्षांना की आम्ही काय कमी लेखत नाही, परंतु मित्र पक्षांचा सन्मान आणि त्याच्यामध्ये भारतीय पक्षाचा जनता पक्षाचा एक नंबरचा सन्मान होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कार्यरत व्हायचं आहे।